रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, तर मी माझी प्रथम ओळख करून देतो की मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी नवनाथ देवकते, सांगोला तालुका. आणि आपल्या प्रतिनिधी संतोष बाबर सर यांच्या ह्या बागेसाठी मार्गदर्शन झालेलं आहे. तर सर आपलं नाव सांगा, ओळख करून. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव संतोष बाबर, गाव मानेगाव, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आपल्या ह्या बागेसाठी आपल्या बाबर साहेबांचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊया. सर आपलं नाव सांगा आणि गाव कोणतं? नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे अजिंक्य बाबर, राहणार मानेगाव, तालुका सांगोला. माझं शिक्षण इंजिनिअरिंग आणि MBA झालं आणि त्यासोबतच मला शेतीची आवड आहे. त्यामुळे तिकडे बघत बघत मी इथे सुद्धा डाळिंब म्हणा किंवा आंबा म्हणा असे विविध पिकं घेत आहे. आणि हे आपण तुम्ही बघू शकता जसं की आपलं पहिलंच पीक आहे. डाळिंबाचं हे पहिलं पीक आहे. हो, डाळिंबाचं पहिलं पीक आहे. ओके, म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला शेतीची आवड आहे. हो. आणि शेतीची आवड असताना तुम्हाला मार्गदर्शन भेटलं, आपलं बाबर साहेबांचं हो. मार्गदर्शन भेटलं. त्यांनी तुम्हाला काय, म्हणजे ह्या बागेमध्ये तुम्हाला सुरुवातीला अडचण काय आली होती? सुरुवातीला अडचण अशी आलेली की पहिले 2 ते 3 महिने हा. बाग धरल्यापासून कळ्याच नव्हत्या आल्या, म्हणजे कळी निघलीच नव्हते बागेत. कळेच नव्हती निघाली. ओके. आणि तेव्हा आपलं शेड्यूल बाहेरच्या दुसऱ्या गावात दुसरीकडून तुम्ही मार्गदर्शन घेत होता. अदर कंपनीचं मार्गदर्शन चालू होतं. अदर कंपनीचं मार्गदर्शन चालू होतं किंवा आजूबाजूचं ऐकून वगैरे त्यांचं चालू होतं. ओके त्यामुळे 2 ते 3 महिने जवळपास आपल्यात कळ्याच नव्हत्या, काहीच कळ्या नव्हत्या. ओके ओके त्याचे फोटोज वगैरे पण आपल्याकडे आहेत. मग त्याच्यानंतर माझी ओळख संतोष बाबर यांच्याशी झाली. बर. रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी आहेत ते. ओके. मग त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही समृद्धी कॅन सर्वात पहिले बायोसमृद्धी तुम्ही सोडलं. बायोसमृद्धी ओके. सर्वात पहिले सोडलं. मग त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट लगेच 8 ते 10 दिवसात दिसला. कळ्या सुरू झाल्या सर्वात पहिले. म्हणजे तुम्हाला बायोसमृद्धी सोडल्यानंतर कळी निघायला चालू झाली झाड. हा, कळी निघायला सुरुवात झाली. ह्याच्यात आपल्या झाडाच्या पानात वगैरे काळोखी पण व्यवस्थित चांगली वाढायला लागली. झाडाची वाढ आपल्याला दिसायला लागली. आणि कळ्या सुरू झाल्यानंतर लगेच मादा कळी सुरू झाली, नर न होता. आणि फळांची सेटिंग पण लगेच त्याच्यानंतर 15 ग्रोथ, म्हणजे कळी निघून बाग सेटिंग व्हायला चालू झाली, लगेच सुरू झाली. जवळपास 30 दिवसात आपल्याला सेटिंग वगैरे पण दिसायला लागलं. ओके. म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट बेस्ट भेटला. हो, बेस्ट रिझल्ट त्याच्यानंतर भेटला. तुम्ही पुढे काय काय वापरला अजून? मग त्याच्यानंतर आपण जे फवारणी वगैरे होती, जवळपास आठवड्यातून आपण एकच फवारणी, ओके फार तर 6 ते 7 दिवसात एखादी फवारणी घ्यायचो, कारण फवारणीचे रिझल्ट पण तेवढे चांगले आहेत. ओके ओके. आता आम्ही आधी ज्यांच्याकडे होतो, म्हणजे ज्यांच्याकडून आम्ही घेत होतो, दर 2 दिवसांनी, दर 1 दिवसाआड, आणि ते पण केमिकलच्या फवारण्या चालू होत्या. त्यामुळे म्हणजे 1 दिवसाड फवारणी तुमची कंटिन्यू चालू होत्या केमिकल मध्ये. केमिकल चालू होत्या आणि ते महाग पण होत्या. ओके. त्यामुळे मग त्याचा रिझल्ट पण आपल्याला दिसत नव्हता. इकडे जे आम्ही शिफ्ट इकडे व्हायचं कारण म्हणजे इकडे आपल्याकडे ऑर्गॅनिक आहे हा, बरोबर, ऑर्गॅनिक आहे. आणि 6 ते 7 दिवसात व्यवस्थित, काय खूप महागही नाहीत आणि व्यवस्थित इफेक्टिव्ह, सगळ्यात महत्वाचं जे आपण म्हणतो की ते काम व्यवस्थित करतात, अशी इफेक्टिव्ह फवारण्या होत्या. ओके. आणि त्यामुळे त्याच्यानंतर चालू झाल्या. मग त्यामध्ये निमकरंद, कापूर आलं, हा. अशी विविध फवारण्या भरपूर घेतल्या आपण. म्हणजे साईज साठी तुम्ही परत बायोसृष्टी सोडलं. बायोसृष्टी सोडलं. त्याच्यानंतर म्हणजे बाकीचे बऱ्यापैकी सगळे प्रोडक्ट तुम्ही वापरलेले आहेत. सगळे पूर्ण रामाचं म्हणजे शेड्यूल वापरलेलं आहे तुम्ही रामाचं पूर्णपणे. नमस्कार बाबर सर, तुम्ही शेतकऱ्यां बांधवांना मार्गदर्शन केलं, म्हणजे आपले कुठले कुठले प्रोडक्ट वापरले ते तुम्ही शेतकरी बांधवांना पण आपल्या सांगा. सुरुवातीपासून बायोसमृद्धी असू द्या, नेमकरण, ग्रुप मॅजिक, नंतर साईजसाठी आपली सृष्टी, सायझर, रोडके वापरले. मित्रांनो, त्यामुळे सुरुवातीला सरांचा कॉल आला. त्यामुळे पहिल्यांदा बागेत व्हिजिट दिली. व्हिजिट दिल्यानंतर सुरुवातीला खालून रूट मॅजिक आणि बायोसमृद्धी दिली. निघाली प्लॉटला, सेटिंग पण व्हायला लागली. तिथून पुढे मग साईजला वरून बायोनटर, नेमकरण, कापूर, म्हणजे दर 8 ते 10 दिवसाला फवारण्या चालू होत्या. शेतकरी बांधवांनो, तर ह्या बागेमध्ये आपलं धडाडीचं प्रोडक्ट म्हणजे निमकरंज, त्यासोबत कापूर वापरतो आपण. तर शेतकरी बांधवांनी ह्या किती दिवसाला तुम्ही निमकरंज कापूरची फवारणी या प्लॉट मध्ये घेतली आपल्याला? आपण जवळपास दर आठवड्याला, म्हणजे 7 दिवसामधून एक फवारणी तरी निमकरंज कापूरची घेतो. म्हणजे कंपल्सरी तुम्ही 8 ते 10 दिवसाला फवारणी घेतलेली आहे. हो. ह्याचा तुम्हाला रिझल्ट काय भेटला? रिझल्ट असा म्हणजे की कुठेही डांबऱ्या कुजवा नाही. मेन म्हणजे जेव्हा बाकीच्या बागांमध्ये तेलाचा थोडा प्रादुर्भाव होता, ओके, तेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे आपल्या प्लॉट मध्ये आता बघायचं जरी सध्या म्हणलं तरी आपल्या प्लॉट मध्ये तेलकट आहे का? तेलकट 0% नाही. काहीच सध्या नाही. शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू
बघू शकता की डाळिंबाचे म्हणजे झाडांना फळं कशी आहेत, तुम्ही कॅनोपी बघू शकता, झाडाची पानं बघू शकता आणि कुठलाही या बागेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव नाही. हा बागेचं पहिलंच वर्ष आहे आणि या बागेमध्ये सरासरी प्रत्येक झाडावरती 50+ फळं आहेत आणि तुम्ही साईज पण बघू शकता, साईज पण चांगली भेटलेली आहे. आपले रामायरोडेकचे उत्पादन तुम्ही वापरले आणि ही बाग तुम्ही आता तुमचं प्रोफेशन बघून तुम्ही बाग पिकवली, बरोबर आहे का? बरोबर. आता हे प्रोफेशन बघून तुम्ही जे जैविक खते वापरली किंवा ही तुमचं जे फळ मार्केटला जाणार आहे हे विषमुक्त फळ जाणार आहे, बरोबर. तर तुम्हाला याच्यामध्ये काय म्हणजे समाधानकारक काय वाटतं की किंवा तुम्ही कंपनीबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकताल? नाही, नक्कीच समाधानकारक आहे, कारण ऑर्गॅनिक आहे, पहिले सगळं जैविक आहे. आपल्याला ओके जे कुठं जेव्हा हा माल बाहेर जाणार आहे मार्केटमध्ये, ओके तर मग हा सगळा पूर्णपणे विषमुक्त असणार आहे. ओके खाण्याला किंवा म्हणजे खाण्यासाठी एक नंबर आहे. एक नंबर असणार आहे. जसं की तुम्ही त्याचा कलर बघू शकता, साईजही चांगली आहे, ग्लेझिंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आणि मी पुण्याला असतो हा. तर अपडाऊन करत किंवा असं दोन्ही बघत होतो आणि म्हणजे त्या ह्याच्यात सुद्धा व्यवस्थित आपले स्प्रेचे शेड्यूल किंवा जे काही आपलं ड्रिप थ्रू आपण दिलंय तर ते शेड्यूल वगैरे बघून व्यवस्थित बाग हे झालेली आहे. आणि अशीच आपली बाग अजून आहे. टोटल आपलं 10 एकर डाळिंब आहे. त्यापैकी आता 3 एकर आपण धरलेली आहे, 3 महिन्याची आहे आणि तिचं पण जवळपास एक 80 ते 100 ग्रॅम फळाची साईज आहे आणि त्याला पण शेड्यूल 0 पासून रामा ॲग्रोटेकचं आहे. म्हणजे त्या प्लॉटला दुसरा जे प्लॉट आहे तुमचा त्या प्लॉटला पण तुम्ही सुरुवातीपासून रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की ह्या शेतकऱ्यांनी त्यांचं प्रोफेशन बघून पण आपल्या कंपनी सोबत येऊन त्यांनी त्यांची बाग सक्सेसफुल केलेली आहे आणि इथून पुढेही तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित भेटेल. सरांचे वडील पण आपल्या सोबत आहे. तर सर आपलं प्रोफेशन आणि तुम्हाला जे आपली हे बाग तुम्ही पिकवली म्हणजे मेहनत घेऊन इथपर्यंत बाग तुम्ही सक्सेस करून आणली, ह्याच्यामध्ये तुमची काय सुरुवातीला ओळख करून द्या आणि तुम्ही जे काय काय केलं हे पण आम्हाला सांगा थोडस. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रिटायर्ड प्राचार्य आहे. जेएसएम कॉलेज अलिबाग रायगडला मी प्राचार्य म्हणून काम करतो. जवळ 36 वर्ष मी त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम केलं. त्यानंतर 2021ला रिटायर झालो आणि शेती करायला लागलो आणि शेतीमध्ये मग वेगवेगळे प्रयोग मी केले आणि त्या प्रयोगामध्ये थोडं या ठिकाणी मला ह्याच्यामध्ये हे आलं अनुभव आला की आपल्याला वेगळ्या पद्धतीने शेती करायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी आणि माझे 2 चिरंजीव आहेत. अजिंक्य हा भाव तोही या ठिकाणी बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्याचबरोबर या ठिकाणी MBA केलेलं आहे त्यांनी आणि त्यालाही शेतीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि त्यांनीच या ठिकाणी जी पारंपरिक पिकं होती मका, बाजरी, गहू यापेक्षा ही जी आंबा, डाळिंब आणि या ठिकाणी पैशाची पिकं ज्याला म्हणतो आपण ती पिकं घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनीच पुन्हा मग या ठिकाणी शेतीला सुरुवात केली. आणि सुरुवातीला आणि ही सुरुवातीच पहिलंच वर्ष आहे आमचं डाळिंब बागेचं. आणि या डाळिंब बागेमध्ये या ठिकाणी सुरुवातीला आम्हाला थोडासा वेगळा अनुभव आला आणि तो वेगळा अनुभव म्हणजे आम्ही या ठिकाणी बाग धरायची म्हणून वेगळ्या प्रकारची खत वगैरे घातली आणि त्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की त्याची त्याला फ्लॉवरिंगच होत नाही, या ठिकाणी हे होत नाही. तर त्यानंतर मग आम्ही या ठिकाणी बऱ्याच इतर शेतकऱ्यांचे अनुभव लक्षात घेतले. त्याचबरोबर इतर जे डाळिंब बागायतदार आहेत त्यांच्याशी चर्चा केली, परंतु त्याचा एवढा आम्हाला काही प्रभाव जाणवला नाही. बरोबर. आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी संतोष बाबर आमच्या गावातलेच मानेगाव मधलेच आहेत. त्यांना गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी डाळिंब बागेचा किंवा डाळिंब बागेमध्ये येणारे रोग आहेत, डाळिंब बागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या करणं आहे किंवा डाळिंब बागामध्ये या ठिकाणी त्याचा सक्सेस कसे करायचे, फेल्युअर जाऊ नये यासाठी त्यांनी योग्य आणि त्याचा अनुभवही चांगला आहे, त्याचं मार्गदर्शनही चांगलं आहे. आणि त्यांनी मग सुरुवातीला जे आम्हाला फळधारणा होत नव्हती किंवा फ्लॉवरिंग होत नव्हतं त्याच्यावर त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. आणि त्यानंतर आम्ही असंच म्हणजे अगदीच वर्ष अनुभव सांगायचा तरी नाही, पहिल्या सुरुवातीला नाही आपलं आणि बाग सोडून द्यायचं असाच विचार केलेला होता. आणि त्या विचारानंतर हा आला आणि त्यांनी हा रामा ॲग्रोटेक याची जी उत्पादने वापरायला तुम्हाला सजेशन केलं, उत्पादन वापरण्यासाठी सजेशन केलं. आणि त्यानंतर जी आम्हाला ही भरघोष या ठिकाणी वेगळं म्हणजे ज्याच्यात काहीच आमचा हे होणार नव्हतं त्या ह्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जमिनीला काय खत कुठली आपली त्या रामा ॲग्रोटेकची कुठली औषधं द्यावीत, त्याचबरोबर या ठिकाणी ही
यातली गवत लागवड या ठिकाणी जी प्राथमिक माहिती होती हा हा ही सगळी प्राथमिक माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली आणि या ठिकाणी आमची आज जी दिसते ती बाग successful झालेली आहे. Successful झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला आपण तुम्ही शेतकरी बंधू या ठिकाणी आपण तुम्ही बघता आहात की या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारचं या ठिकाणी उत्पादन त्यांनी आम्हाला आणून दिलेलं आहे. त्याबद्दल रामा अग्रोटेक कंपनी आणि आमचा प्रतिनिधी. प्रतिनिधी ओके हा संतोष बाबर यांनी जे गाईडलाईन केलेले आहेत ओके. त्याबद्दल त्याला आम्ही धन्यवाद देतो. म्हणजे आता जे तुम्ही आता बायोसृष्टी जे वापरलं किंवा निमकरंज म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? या ठिकाणी निमकरंजचा वापर झाल्यामुळं हा. आणि नैसर्गिक शेती ज्याला म्हणतो हा हा केमिकल मुक्त केमिकल मुक्त शेती हा. किंवा नैसर्गिक शेती या नैसर्गिक शेतीचा वापर या ठिकाणी गोरगरिबांच्या ह्याच्यामध्ये वनामध्ये या ठिकाणी विष कोंबण्यापेक्षा या ठिकाणी नैसर्गिक शेती करून या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पादन मार्केटमध्ये आपलं जावं ओके. आणि लोकांनाही त्या उत्पादनापासून या ठिकाणी लाभ व्हावा, त्यांच्या शारीरिक आरोग्याची जी सुधारणा व्हावी हा अतिशय महत्वाचा दृष्टिकोन आम्ही त्यात स्वीकारला आणि कुठलंही केमिकल न वापरता या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी नैसर्गिक शेती केली आणि या नैसर्गिक शेतीचा आणि नैसर्गिक जे प्रोडक्ट आहेत त्यामध्येही मोठ्या प्रमाणावर शेती होती आणि हा अनुभव आमच्या गाठीशी आहे. आणि त्यामध्ये रामा अग्रोटेकनं जी आघाडी घेतलेली की बाबा नैसर्गिक म्हणजे विषमुक्त पिकवा तुम्ही नैसर्गिक पिकवा आणि प्रत्येक शेतकऱ्याने हा घ्यावा आदर्श घ्यावा की लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून आपण नैसर्गिकच शेती केली पाहिजे आणि लोकांना चांगलंच उत्पादन आपल्या त्या दिलं पाहिजे. आणि हा एक रामा अग्रोटेकला हे आपलं या ठिकाणी एक रिक्वेस्ट आहे आमची. हा बोला की बोला. मी रिटायर्ड प्राचार्य आहे पण मला लहानपणापासूनच या ठिकाणी शेतीची आवड होती आणि माझ्याकडे जवळजवळ आज 50 एकर शेती उपलब्ध आहे. बर आणि त्या शेतीमध्ये या ठिकाणी सुरुवातीला मी 10 आता माझ्याकडे या ठिकाणी 20 एकर आंबा घातलेला आहे. बर बर आणि तो पूर्णपणे या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीनेच त्याची सगळी ही मॅनेजमेंट केली जाते. म्हणजे सेंद्रिय पद्धतीने सेंद्रिय पिकवायचं. पद्धतीने सगळी मॅनेजमेंट केली जाते. रामा अग्रोटेकची काही उत्पादन आम्ही आंब्यासाठीही वापरतो. त्याचबरोबर या ठिकाणी आता ह्या डाळिंबामध्ये आमची जी 10 एकर बाग आहे डाळिंबामधली हा. त्यामधली 3 एकर बाग आता मी धरलेली बर आणि त्यामधले आता तोडायला आलेली बाग आहे ही. बर बर आणि याच्यासाठी सुद्धा आम्ही ही नैसर्गिक पद्धतीचाच वापर करतो ओके. आणि कुठल्याही पद्धतीचं केमिकल वापरत नाहीये. ओके तसंच अजून ही दुसऱ्या राऊंड मध्ये आमची बाग येणार आहे त्याच्यासाठी रामा अग्रोटेकच उत्पादन आम्ही वापरतो. त्या बागेमध्येही या ठिकाणी आम्हाला चांगली उत्पादन ही दिसतं. म्हणजे क्वालिटी Quality फळांची गुणवत्ता चांगली मिळालेली आहे तुम्हाला. त्या गुणवत्ताही चांगली आहे, फ्लॉवरिंग चांगला आहे, सेटिंगही चांगला आहे. ओके. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि नव्यानं या ठिकाणी संतोष बाबर या ठिकाणी मार्गदर्शन करतो. त्याचबरोबर माझा मुलगा अजिंक्य यालाही त्याच्यामध्ये आवड निर्माण झालेली आहे. आणि अजिंक्यच्या म्हणजे आता नवीन जो तरुण वर्ग आहे हा हा त्यांना माझा एकच सल्ला आहे हा की या ठिकाणी आज नोकऱ्याचा मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम आहे आणि या ठिकाणी पुन्हा मुंबई या ठिकाणी जाऊन या ठिकाणी आपल्याला 50,000 रुपये वगैरे ह्याच्यावर आपल्याला पगार भागत नाही. आपलं जे कुटुंब चालणार आहे त्या कुटुंबाचंही त्याचं व्यवस्थापन होत नाही. आपल्याकडे जर पाणी उपलब्ध असेल आणि आपल्याकडे जर चांगली जमीन उपलब्ध असेल आणि पाणी उपलब्ध असेल आणि रामा अग्रोटेकचे या ठिकाणी प्रतिनिधी आणि त्यांची जी उत्पादन आहेत ही उत्पादनं जर उपलब्ध मार्गदर्शन मिळणार असेल तर रामा अग्रोटेकच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रत्येक तरुणानं आपल्या शेतामध्ये डाळिंबाची, आंब्याची आणि आणखी काही फळवर्गीय बागा किंवा फळवर्गणी किंवा फळबाग लागवड या ठिकाणी करावी आणि रामा अग्रोटेकचे औषध वापरून या ठिकाणी 10-60 हजारावर अवलंबून राहण्यापेक्षा या ठिकाणी त्यांनी लाखामध्ये खेळावं ही या ठिकाणी सर्व तरुण वर्गांना माझी एक कळकळीची विनंती. तर तुम्ही आमच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या. आम्हाला जे काय तुम्ही जी माहिती सांगितली किंवा आमचे प्रोडक्ट उत्पादने वापरल्यानंतर जे तुम्हाला काय अनुभव आला ते तुम्ही दिलखुलासपणे आम्हाला सगळं सांगितलं आणि शेतकरी बांधवांनी पण सांगितलं त्याबद्दल आमचं धन्यवाद. रामकृष्ण.